नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आम्ही कुठं नटलंय आज. कुठं जायचं व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल. व्हिडिओमध्ये पुढं बघायला भेटेल. आज विशेष पाहुणे येणार आहेत. कोण येणार आहे विशेष पाहुणे? नवीन जोडी, आपल्या फॅमिलीत जे नवीन लग्न झालं आता ती जोडी येणार आहे. तर ज्योतीची म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी आणि जावई येणार आहे. पण आता आम्ही चाललेलो आहोत भाऊरायाच्या मळ्यामध्ये. तर आता अगोदर ना तिथे येणार आहेत पाहुणे. तर मस्त असं स्वागत भाचे जावई आणि भाचीचं करणार आहे मामा. तर मग त्याच्यामुळं आम्हीही चाललोय तिकडं. तर आपल्या इकडं पण येणार आहेत ते. तर दुपारच्या वेळी ते इकडं पण येतील. तर पहिल्याच वेळेस भाचे जावई आलेले आहेत आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात. तर ते आता देवाला गेलेत, शनी शिंगणापूर, देवगड. तर हे सगळे आमच्या इकडं दर्शनासाठी आहेत. तर मग पहिल्याच वेळेस ते देवाला गेलेत आणि नंतर इकडं पण येतील. तर मग आम्ही चाललेलो आहोत आता. आणि तुम्हाला पण पाहायला भेटन तर आम्ही त्यांचं स्वागत कसं करतोय ते. तर चला आता जाऊया आपण भाऊरायाच्या मळ्यामध्ये. तर आज आपला संपूर्ण व्हिडिओ आहे ना भाऊरायाच्या मळ्यामध्येच होणार आहे. तर ज्योतीला पण चालवलंय, ऋग्वेदृष्टांग गेले शाळेत आणि आम्ही तिघं पण जाणार आहोत आज मामाच्या मळ्यात. लांब येऊन झोपलाय तू आज? हा, हे काय दिसतंय ना कांद्याचं रोप इथं राखण मस्त झालंय. ते काय कपाशी पण किती मोठी मोठी झाली. आता कापूस वेचायचा. वाघ्या झोपला इथं. फुलं आणून ठेवले का बाई? यांनी मस्त आणलेत बाई फुलं. चला आता ज्योती श्याम करतात इथं मस्त पाकळ्या, झेंडूच्या पाकळ्या. तर आता पुढं आमचं काय नियोजन आहे ते पूर्ण व्हिडिओ मध्ये बघा, आहे का नाही? हा, इकडे बघा. श्यामला व्हिडिओ मध्ये यायचं म्हटलं की लई त्रास होतो. त्रास आहे ना, भयंकर त्रास होतो. मी करते पाकळ्या, तुम्ही करा. आता ही तुम्ही करायला लागत. मी पाकळ्या करते, पाकळ्या करून देते पोरांना. गुलाबाच्या आणत्या करा. ही शिवरीच नाही, हा योगी ना, हा गुलमोहरचा. तर प्राजू इथं नसल्यामुळे आहे ना आता हे सगळं सजावटीचं काम आहे ना आम्ही घेतलंय आता आम्ही करणार आहे सजावट. कारण मामाच्या इथे यायचं आहे भाची आणि भाची जावई. 11:30 वाजलेत घड्याळात. तर चला आपण बघूया मामीबाईंचं काय चाललंय किचन मध्ये. मामींची चालली स्वयंपाकाची तयारी. तर मैत्रिणींनो, नवीन लग्न झालेली बहिणीची मुलगी आणि जावई यायचे होते मामाच्या घरी. तर म्हटलं चला थोडंसं डेकोरेशन करू छान असं. तर तेवढंच काहीतरी वेगळं वाटतं, मस्त वाटतं. आणि तर ज्योती आणि श्यामने छान असं डेकोरेशन हाती घेतलं होतं. तर मुलांनी आज खूप असं ऊन पडलंय पण तरीही मुलांनी सुरू केलं होतं डेकोरेशन. भाजी जावई आहे का नाही? कोण यायचंय? प्राजू नाही येत, त्याच्यामुळे प्राजूची कमी ज्योती भरून काढली. सकाळीच नियोजन लावलं असतं सगळं. प्राजूला सकाळीच सगळं शिवाय मजा नाही असं आहे. त्याच्यासाठी लेकी पाहिजे माहितीये का? बॉर्डर करायची गरज नाही आता. नकोय का फुलं? अगं अरे याची बॉर्डर करा ना, याची. नाही नको, भारी दिसते असं. फक्त रांगोळीपेक्षा भारी दिसतं बरं का. हा, दिवाळीच्या वेळेस सुद्धा आहे ना याच्यात अशी पंत्या लावल्या का? गुलाबाची पाकायची करायची बॉर्डर. हा, तिकडे आपण देणार ना आपल्याला लागणार आहे पण पाकायची करायची. हे म्हणते 10 तोंडे फॅमिली म्हणते असती. पोरं सगळे आडव फॅमिली असल्याशिवाय ना कार्यक्रमाला मज्जा नाही येत. आडव फॅमिली असल्याशिवाय कार्यक्रमाला मजा नाही येत. म्हणलं आडव फॅमिली सगळं करतील तिथलं.
तुम्ही ते हुरपाणी करता आणि बाकीच्यांना तेवढं हुरूप नसतं, असा विषय. ऊन ऊन लागलं ना लय. तर आज आहे ना माझ्या वडिलांचे मित्र आलेत, कडबने काका. खूप दिवसातून आलेत भेटायला अरुणला. तर लहानपणीच्या आठवणी सांगतेत. आहे ना काका, लहान लहान होतं तेव्हा. तर भरपूर अशा गप्पा झाल्यात. आता मुलांचं चाललंय तिकडं डेकोरेशन. तर आम्ही लहान होतो तेव्हा आहे ना नगरला राहायला होतो, अहिल्यानगरला. त्यावेळेच्या आठवणी काका सांगतात आम्हाला. तर अरुण भाऊ त्यावेळेस होता 1-2 वर्षाचा, असं नाही की नाही, आणि मी समजा पहिलीला दुसरीला असं. तर त्यावेळेच्या आठवणी सांगतात. तर काकांनी सांगितल्या आठवणीमुळे आहे ना आम्हाला म्हणजे वडिलांची पण खूप आठवण झाली आज. तर सगळ्या त्यांच्या म्हणजे आठवणी आमच्या लहानपणीच्या जागे झाले. तर अजून पण ते येतात आणि अरुणकडे येत असतात अजून पण. आणि दरवेळेस ते लहानपणीच्या आठवणी सांगतात. नानांची पण खूप आठवण येते त्यांना. आहे ना. हा, मुलांनी पहाय अशा पद्धतीने हे डेकोरेशन केलंय छान असं. कसं झालंय डेकोरेशन जावायला. मटनचं बेत आहे. तर बाई इथं आता भाकरी करते बाजरीच्या चुलीवर. किती राहिल्या बाई भाकरी? वारं सुटलंय ना. तर बऱ्याच दिवसातून आहे ना नानांचे मित्र आले वडिलांचे. तर खूप भारी वाटलं. त्यांनी खूप जुन्या आठवणी सांगितल्या आम्हाला आमच्या लहानपणीच्या. तर भारी वाटलं. तर आता ते जेवतात आणि जाणार आहेत. तर मुलांनी केलं डेकोरेशन. आता झालंय त्यांचं डेकोरेशन. आता वाट बघतोय. तर बैसे चालले तिथं भाकरी ज्योतीने श्यामने मस्त असं आता इथं डेकोरेशन करून घेतलंय. अरे झाली का नाही बहीण भावाची तयारी अजून? कावाची तयारी करता तुम्ही? हा, फायनल आहे का हे? फायनल टच? अरे हे ठेवलंय ना मी त्यामुळे. फायनल टच आहे का? पाहुणे पहिलेच वेळेस आल्यामुळे ना त्यांना देवगड शिंगणापूर सगळं दर्शन करून करायला गेलेत. आता येते ना पाहुणे, आहे का नाही? आवरले बहीण भावानी पूर्व तयारी सगळी तयारी करून. तर याच्यामध्ये आता मुलांनी लपून ठेवलंय एकदम गुप्तदान. तर तुम्हाला लवकरच दिसेल आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायला मिळणार नाही. कारण आहे ना जे पाहुणे आहेत ते आपल्या यूट्यूबवर येण्यासाठी कम्फर्टेबल नाहीत. तर त्यामुळं तुम्हाला पुढचं मी काहीही दाखवणार नाही. तर मामाने पहा नवरीसाठी केलं होतं कन्यादान. तर खूप छान असं गिफ्ट प्राचीला मिळालं. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.